किती सुंदर आभाळ सुद्धा खूप आलेला आहे. तर आता आपण करून घेणार आहे चहा. चहाच्या आधी मी खाणार आहे करंजी. याला आमच्या तिकडे म्हणजे मराठवाड्याकडे करंजी म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. टेस्ट करून एक नंबर. आपण सर्वात पहिले सगळ्यात इम्पॉर्टंट ॲक्च्युली मला खूप सर्दी झाली. करणारे आपण त्याच्यामध्ये करणारे चाय पत्ती. चाय पत्ती आहे आसाम फेमस आहे ना आसाम. त्याच्यात टाकणारे साखर. वातावरण बघा किती सुंदर. आभाळ सुद्धा खूप आलेलं आहे. तर आता आपण करून पिणार आहे चहा. चहाच्या आधी मी खाणार आहे करंजी. याला आमच्या तिकडे म्हणजे मराठवाड्याकडे करंजी म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. टेस्ट करून सांगते. एक नंबर. तर आपण सर्वात पहिले टाकणारे दूध. ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ना. चला तर एक सेकंड ना. ॲक्च्युली मला खूप सर्दी झाली. आता करणारे आपण त्याच्यामध्ये ॲड करणारी चाय पत्ती. ही चाय पत्ती आहे आसामची. आसाम इज फेमस आहे ना आसाम. त्याच्यात टाकणारे साखर. मला गोडच आवडतं. याच्यामध्ये ॲड करणार आहे आपण आता एक सेकंड. आलं ॲड करणार असतो. कारण मला सर्दी झाली आहे. माझा घसा पण खूप म्हणजे खूप दुखत आहे. तर याच्यामध्ये आपण ॲड करू. ओके. त्याला चॉप करण्यासाठी काहीतरी लागले याचं जुगाड मला सर्व करायचं असतं. बघू शकता चांगल्या प्रकारे पूर्ण आलू याच्यामध्ये मेल्ट होतं. डन. गॅस ऑलरेडी चालूच केलेला आहे. दूध गॅसमध्ये ठेवते 1 मिनिट. चाय पिण्यासाठी कप तर हा माझ्या आहोंचा कप आहे. जस्ट लुकिंग कसला भारी आहे ना. चहा होते माझा चहा. वाव. खूप झाला. हे आमचं दिवाळीचं फराळ आहे. आमच्या तिकडं असेच खातात. आमच्या तिकडे सांग कमेंटमध्ये कसं खातात म्हणून. ओके. बघू शकते याच्यामध्ये मी चम्मच सुद्धा घेतलेला आहे. खाणं असं कसं खाणार मी. आभाळ बघा किती सुंदर दिसते खिडकीतनं. जस्ट लुकिंग लाईक वाव. आपण बसूया आता गॅलरीत. अंधार झाला सगळीकडे. एक सेकंड मी लाईट चालू करते. ओके डन. बघू शकता इथे गॅलरीज मला ओपन होत आहे. एका हातात माझ्या चहा. ओके झाले. अरे माझे पाय कधी काम येणार आहे. वाव
तुम्हाला काही दिसणार नाही ते ॲक्च्युली, कारण इथं लाईट नाही. आतमध्ये लाईट लावलेलं आहे पण दिसत नाही तिथं. आपण पिणार आहे त्याचा 1 सेकंड ना, थंड होऊ द्यावं लागतं ते, नाही तर लागेल माझ्या जिभेला चटका. असं टेस्ट रस्सी नाही ती टेस्ट याच्यात. आणि शंकरपाळी आणि गोड चहाचं कॉम्बिनेशन असतं ना, एक नंबर. बाय.